गुड मॉर्निंग. मी विद्या ढोबळे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आत्ता सकाळच्या वाजलेत 10:03 झालेली आहेत. तर आता मी काय करणार आहे, तो माझा ब्रेकफास्टचा हा टायमिंग आहे. आणि मी माझ्या ब्रेकफास्टला काय करणार आहे आणि कशासाठी करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते. आजपासून मी माझा नाश्ता जो रुटीन होता, आज चहा पोहे वगैरे, मी भाजीपोळी खायची, पण आता इथून पुढचा माझा असा नाश्ता असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मस्त मी सजवलं आहे त्या नाश्त्याला. तुम्हाला वाटेल खरंच असं आपण पण बनवायला पाहिजे आणि असं आपण पण करायला पाहिजे, त्याच्यामुळे जेणेकरून आपली तब्येत चांगली राहते आणि आपल्या ह्याला फायब्रॉड वगैरे शरीराला फायब्रॉड मिळतात. तर ॲक्च्युली तुम्हाला मी सारखं सांगत असते की मी जॉब करते, मला वेळ भेटत नाही. तर वेळ न भेटण्याचं कारण म्हणजे माझा जॉब म्हणजे मी काय करते, तर ॲक्च्युली मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि माझा हा मेडिकलचा फील्ड रिलेटेडच जॉब आहे. त्यामुळे जरा थोडीशी मी स्वतःची एवढे दिवस काळजी घेत नव्हते, कारण खूपच कामाचा लोड असतो, त्यामुळे नाही स्वतःकडे लक्ष देत आहेत. आणि आता काय झालं आहे, मुली आमच्या उन्हाळ्या सुट्टीला गेले, त्यामुळे मला स्वतःकडे वेळ देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सो एनिवे, मग तसा तो माझा जॉब काय आहे की डॉक्टरांना फक्त याच्याबद्दलची, माझ्या प्रोडक्टच्याबद्दलचं नॉलेज द्यायचं आणि जस्ट त्यांना फक्त कन्व्हिन्स करायचं. सो डॉक्टर मेडिकलमध्ये प्रिस्क्राईब करतात आणि प्रिस्क्राईब केले की मेडिकलवाले अवेलेबल करतात. असा माझा जॉब खूप इझी आहे. मी सकाळी 10-11ला निघते आणि 3-3:30पर्यंत, कधी 4 होतात, कधी लेट इव्हनिंग वगैरे असतं. म्हणजे अशा टायमिंगमध्ये फिक्स असं काही नाही आहे की बाबा मी 2 वाजताचे येईल, मी 1 वाजता येईल किंवा 1:30 वाजता येईल. असं थोडंसं फ्लेक्झिबल असा जॉब आहे की जे वर्किंग क्लास लोकं आहेत त्यांना कसं होतं की बाबा 8 तास ड्युटी करायची म्हणजे करायची. आम्हाला पण 8 तास ड्युटी आहे, परंतु आम्हाला कॉल ॲव्हरेज असतं की 12 कॉल वगैरे केले पाहिजेत आणि म्हणजे 12 डॉक्टरांना भेटलं पाहिजे 10 केबीसला वगैरे. सो आमचा तेवढं टार्गेट दिवसभराचं 2 वाजता झालं, 3 वाजता झालं तर आम्ही घरी येऊ शकतो. हा मला जॉब खूप आवडतो आणि माझं खूप याच्यावरती प्रेम आहे. सो चला, आता मी तुमचा जास्त वेळ घेते आणि मलाही जास्त वेळ नाही, कारण मलाही नाश्ता करायचं. तर तुम्ही बघू शकता मी काय केलं आहे. तर आजचा माझा नाश्ता आहे सॅलॅड. तर हे तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलं आहे. बीट आहे, गाजर आहे, काकडी आहे आणि थोडीशी मटकी भिजवलेली घेतलेली आहे. तर हे सगळं आपल्याला आता मला खायचं आहे, कारण काय याच्यामधून, काकडीमधून काय होतं की शरीरामधले पाण्याची लेवल जरा वाढते. आणि बीटमुळे काय होतं की मला आयर्नची कमतरता आहे. तुम्हाला मी सारखं सांगते की मी आजारी असते, मी हे असते. तर नेमकं काय झालेलं आहे की मला माझ्या शरीराकडे लक्ष न देता आल्यामुळे सो मी काय करते की, आणि मी खायला चालू करते, तर काय का तुम्हाला बोलते. सो आयर्नची कमतरता झाली, डोळ्यांना गॉगल नव्हता. जवळजवळ 42 वर्षापर्यंत कधीही मला गॉगल नव्हता. आता ठीक आहे, 40 कंप्लीट झाल्यानंतर गॉगल हा लागतोच, पण हे न खाण्यामुळे. जर मी हे कदाचित खाल्लं असतं तर मला अजून थोडं 4-5 वर्षांनी लागलं असतं. पण आणि गाजर काय करतो, डोळ्यांची चांगली काळजी घेतो. म्हणजे विटॅमिन ए याच्यातून मिळतं. सो तुम्ही हे गाजर खायला पाहिजे, मोड आलेली धान्य खायला पाहिजे. आणि गाजर, बीट आणि काकडी, तर हे काय करतं की फ्रेशनेस आणायला काम करतं. तर प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. आणि आपण जर हे जोपर्यंत हे खात नाही तोपर्यंत, ॲक्च्युली गोळ्या मिळतात, गोळ्या खातो आपण, पण त्या गोळ्यांचं काय होतं माहिती आहे का, किती जरी नाही म्हणलं तरी थोड्याफार प्रमाणात जे आपल्याला प्युअर मिळतं आहे, त्याच्यासाठी गोळ्या खाण्याची काय गरज आहे. ज्यांना नाहीच जमत त्यांना पर्याय नाही, खाल्ल्याशिवाय. जेव्हा आपण आजारी पडतो, हे खाल्लं नाही म्हणून आपण आजारी पडलेलं असतो, म्हणून डॉक्टर आपल्याला ते गोळ्या देतात. म्हणजे गोळ्या नाही न घेता आपण जर हे खाल्लं, प्रत्येकाने खाल्लं, तर मेनली मला महिलांना सांगायचे की तुम्ही हा आहार घ्यायलाच पाहिजे, कारण पुरुष तरी ॲटलिस्ट आपण त्यांना पूर्ण जेवण, आहार वगैरे देतो. परंतु आपल्याला काय होतं की आपल्या जसं वय वाढत जाईल तसं या गोष्टींची कमतरता भासत जाते, कॅल्शियम. आणि ह्याच सगळ्या गोष्टी मला
जाणवलं जातं. मला माहिती आहे की मला स्वतःला काय होते, पण जास्तीत जास्त गोळ्यांचा अतिरेक टाळावा म्हणून मी गोळ्या घेत नाही, अवॉइड करते. शेवटी फायनली मी इथं पोहोचले की नाही आता मला गोळ्या खायच्या नाही आहेत. गोळ्या खायच्या नसतील तर मला हे सगळं खावं लागेल असं म्हणून मग मी माझा आजपासूनचा हा नाश्ता चालू केलेला आहे. मग तुम्हाला हा नाश्ता कसा वाटतो आहे, हेल्दी किंवा म्हणजे छान वाटतं आहे, काय वाटतं आहे तसं कमेंटमध्ये सांगा. आणि हे तुमच्यासाठी पण चांगलंच आहे, सगळ्यांसाठी चांगलं आहे. लहान मुलांना तुम्ही जंक फूड खाण्यापासून किंवा तुम्ही चॉकलेट हे त्या सवयी लावण्यापासून जरा या सवयीवरती आणा. म्हणजे काय होईल की मुलंही स्ट्रॉंग होतील आणि त्यांना हे खाण्याची आवडही लागेल. आठवड्यातून एकदा दिलं तरी चालतं, पण सारखं सारखं नका देऊ, त्याच्यामुळे दात किडतात, स्टमक प्रॉब्लेम होतो. कधी बनवलेलं असतं माहीत नाही. हे आपल्यासमोर स्वच्छ आपण ताजं कापून घेतलेलं आहे. सो आपल्याला तो कॉन्फिडन्स आहे की हा हे चांगलं आहे आणि मला चांगलंच मिळतं. पण बाहेर चांगलं मिळतं न मिळतं बाहेर तर कोण कशाला देईल ना, आपल्याला काही गरजच नाही आहे कोणी आपल्याला देण्याची. सो आपल्या घरातच सगळं असतं आणि कितीकसे पैसे जातात असे, खूप फार पैसे काही लागत नाही. मला वाटतं 40-50 रुपये किलो काकडी, 30-40 रुपये किलो बीट आणि 30-40 रुपये किलो 120 रुपये जरी घालवले तुम्ही, 1-1 किलो आहे, 1-1 किलोचा रेट आहे, तर किती स्वस्तमध्ये आपण खाऊ शकतो. फक्त काय होतं की या सगळ्यांना वेळ द्यावा लागतो, तो आपल्याकडे नसतो. सो घरातल्या बायकांनी मला असं वाटतं की आपल्या घरच्यांना बाकीचं काही चमचमीत पदार्थ खायला घालण्यापेक्षा चांगलं हेल्दी खायला घातलेलं कधीही बेटर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला, आणि हे सांगेल मी की तुम्ही मी जसं काळजी घेते तसं तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमचे एच बी वाढवा. आता मी एच बी माझं 7 पॉईंट झालेलं आहे. मला इतका विकनेस येतो, बोलतानाही दम लागतो, 4 पावलं चालली तरी त्रास होतो. तर हा त्रास कमी होण्यासाठी मी एवढ्या फील्डमध्ये असून पण नाहीच वेळ मिळत की आपल्याला देता येतो. सो आता मला ठरवलं की मी माझा वेळ मला देणार आहे. सो तुम्ही पण तुम्हाला तुमचा वेळ द्या आणि फिट अँड फाईन राहा. धन्यवाद. हा व्हिडिओ मला कसा वाटला? थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा.